नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. सो कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सर्व मस्त असाल. सकाळचे 9:25 झालेत. जस्ट सगळे फ्रेश वगैरे होत आहेत. माझी आणि मृणालची फक्त अंघोळ झाली, बाकीच्यांची तयारी बाकी आहे. आज शनिवार आहे, तर मी आणि मृणाल आता जवळच एक हनुमान मंदिर आहे, तिथे आम्ही दोघं जाऊन येतो आहे. संकेत नाश्ता आणायला गेला आहे. त्याने जसा नाश्ता आणला की आम्ही नाश्ता करू आणि मग मी आणि मृणाल निघू. तोपर्यंत बाकीचे जे आहेत ते तयारी करतील. तर भेटूया आपण हनुमान मंदिरकडे. आलाय आपला सकाळचा नाश्ता. समोसे आणि चहा आहे आणि कॉफी आहे आणि सोबत हाईड अँड सीक बिस्किट. गाईज, हे समोर जे तुम्ही बघताय हे इथलं हनुमानाचं मंदिर आहे. सकाळचे 11 वाजलेत. इथून आपला आता चेकआउट करायचा टाईम आला आहे. मी आणि मृणाल हनुमान मंदिरला जाऊन तिथलं दर्शन करून आलो. सो आता आम्ही चेकआउट करतो आहे. त्या विलाचं नाव आहे द परेराज विला. वास्को सिटीमध्येच हा विला आहे. विला खूप छान आहे आणि विलाची प्राईज आमची 2 दिवसाचा स्टे होता. 2 दिवसाचे आमचे 4,000 झालेत टोटल कॉस्ट. सो आम्हाला दिवसाच्या हिशोबाने पर पर्सन बघायला गेलं तर 400 असा आमचा एक काउंट हे आला आहे, कॉस्ट आले पर पर्सनची. सो 400 फॉर 1 डे इज नॉट बॅड. खूप म्हणजे चांगलं आहे. फक्त काय तुम्हाला जेवण वगैरे तुम्हाला तुमचं कॅरी करावं लागेल किंवा बाहेरून आणू शकता. सो विला एकंदरीत छान आहे, तुम्ही बघितलं जसं. बाकी आता आम्ही इथून चेकआउट करतो आहे. आता आम्ही निघू थोड्या वेळात आणि आता आम्ही जातो आहे इथून बिर्ला मंदिरला. जो इथे गोव्यामध्ये पण एक बिर्ला मंदिर आहे. कालच आम्ही रोडने जात होतो तेव्हा तो आम्हाला दिसला. तर आता आम्ही तिथे व्हिजिट करतो आहे. सो निघूया आणि तिकडे भेटूया. बिर्ला मंदिरला आम्ही आलो होतो जस्ट. बट बिर्ला मंदिरचा टाईम जो आहे इथला, हा टाईम सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12पर्यंत आहे आणि 3 वाजता ओपन होणार परत. सो आता तेवढा वेळ तर आम्ही थांबू नाही शकत आणि 12 वाजून जस्ट गेले. 10 मिनटं लेट झालो आम्ही. बॅड लक थोडं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम कवर करू कधी आलो तर. आता आम्ही लांबून पाया पडून दर्शन घेऊन निघून जातो इथून. आम्ही निघतो आता इथून, पुढे भेटूया.
मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही अस्सल कोल्हापुरी नावाच्या एका हॉटेलमध्ये आता थांबलो आहे. लंच अजून झालं नाही आहे. ऑर्डर दिली आहे, ऑर्डर आली की जेवून घेऊ. आपलं जेवण आलं आहे. ही दाल खिचडी मागवली आहे, चपात्या आहेत, रोटी आहे, हे चिकन कोल्हापुरी आहे आणि हे चना मसाला माझ्यासाठी. सो जेवून घेतो, मग भेटूया पुन्हा रोडवर. ही आहे आपली चिकन बिर्याणी. बघा, हा इथे समोर जो तुम्ही बघताय हा आपला रूम आहे आणि हा रूम असा डॉर्मिटरी टाईप आहे. ह्या रूमचं एक खूप बोलतात ना मायनस पॉईंट आहे एक, की दुसऱ्या रूममध्ये जर दुसऱ्या डॉर्मिटरीच्या रूममध्ये जायचं असेल तर समोर ना ह्या डोअरमधनं ओपन इकडनं तुम्ही आलात की असे करत तुम्हाला इथे जायचं आहे. हे असे इकडनं आलात की इकडनं चालत म्हणजे दुसऱ्या रूममध्ये जायला हा समोरचा रस्ता आहे. हा डोर दुसऱ्या रूमचा आहे. सो तुमचं बोलतात ना प्रायव्हसी नाही आहे इथे अशी, बट रूम ठीक आहे. हे वॉशरूम आहेत, AC, फॅन पण आहे आणि ह्या अशा रूम, ह्या असं झोपायला बेड्स. तू काय बोला 7 वाजेपर्यंत थांबू शकतो. सो गाईज, आपण आता पुन्हा पणजीला आलोय. पणजीला आपण डेल्टिन जॅक नावाची एक कसिनो टाईप बोलतात ना, कसिनोच आहे, कसिनो टाईप नाही कसिनोच आहे. सो आम्ही आता तिथे म्हणजे बोट आहे तिथे आम्ही फक्त बघायला जातोय आता कसं काय आहे ते. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे सर्वांचा. सो बघूया आता, रात्रीचे 9 वाजलेत. बघूया आता किती वेळ लागतोय ते तिकडे जायला. सो हे आपले तिकीट्स आहेत. हे आपले तिकीट्स. जी शिप आहे ती आपल्याला आता त्या कसिनोमध्ये घेऊन जाईल. इथून एंट्रन्स आहे. हे रिसेप्शन आहे, समोर आहे ते रिसेप्शन आहे. हा लिफ्ट.
what we do here is go back, 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 back. रात्रीचे 2 वाजलेत आणि आता आम्ही फायनली निघालो आहे आमच्या रूमकडे जायला. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असाल, खूप सारे एन्जॉयमेंट केली आम्ही बोटमध्ये. सीन वगैरे होता ते आम्ही नाही केलं, बट बाकी जेवलो, जेवण मस्त होतं. सिंगिंग वगैरे जे केली, सिंगिंग डान्सिंग शो होता तो आम्ही बघितला, खूप मजा आली. मी निघतो आहे आमच्या रूमवरती, अजून तासभर लागेल आम्हाला घरी पोचायला तिकडे. बस आजचा व्लॉग इथेच एंड करतो. बाकी आता राहिला आहे, उद्याचा एकच दिवस राहिला आहे, तो पण अर्धा दिवसच आहे, एक दिवस पण नाही म्हणता येणार, अर्धा दिवसच आहे. सो बघू आता काही थोडंफार राहिले असतील त्या ॲक्टिव्हिटीज उद्या करू आम्ही. बाकी आपली काळजी घ्या, भेटूया आपल्या येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.